नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी झालेला बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता विषयाचा इयत्ता 8वीचा जो पेपर झाला NMS परीक्षेसाठी, त्या प्रश्नपत्रिकेचे उत्तरासहित स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. प्रश्न 1 ते 3 विसंगत पद ओळखा. यामध्ये BQ, RB, CP आणि LG हे 4 पर्याय दिलेले आहेत. यातला गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. वर्णाक्षरांचे क्रमांक आपण लिहिले. B चा 2, Q17, R18, B2, C3, P16, L12 आणि G7 या क्रमांकांची बेरीज जर केली तर बेरीज BQ ची बेरीज 19 येते, RB बेरीज 20 येते, CP बेरीज 3 + 16 19 येते, LG बेरीज 12 + 7 19 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यांची बेरीज 19 येते. पर्याय क्रमांक 2 ची बेरीज मात्र 20 येते. म्हणजे गटात न बसणारी विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 2 RB. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे MNZA, FUHS, KPXC, IRVE. आता यामध्ये जर आपण वर्णमाला वेगळ्या पद्धतीने घेतली तर बघूया आपण. अशा पद्धतीने आपण वर्णमाला घेतलेली आहे. तर यामध्ये MNZA याची रचना कशी आहे बघा. MNZA म्हणजे यू आकाराची अशी रचना तयार होते. त्यानंतर FUHS ही वेगळ्या प्रकारची रचना इथं आलेली आहे. KPXC आणि IRVE म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधली रचना मात्र इतर रचनांशी विसंगत आहे. म्हणून गटात न बसणारे पद आहे FUHS, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर FET, FEFT, RJP, BXD आणि YCW. बघूया आपण आता याची रचना कशा प्रकारे होते बघूया आपण. FEFT उलट फी आकाराची रचना होते या ठिकाणी. RJP याची रचना ही उलटे फी रचना होते. BXD फी आकाराची रचना झालेली आहे. आणि YCW ही सुद्धा उलट फी या ठिकाणी तयार होतं. म्हणजे BXD ही रचना विसंगत आहे, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 4 ते 6 सूचना. यामध्ये खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या आकृतीमध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हा जागी येणारा पर्याय निवडा. आता पहिल्या 2 पदामध्ये कसा संबंध आहे बघा. वर्तुळ 1, 2, 3 म्हणजे 135 अंशातून पुढे गेलेला आहे. त्यानंतर त्रिकोण हा इकडे आलेला आहे सरळ, म्हणजेच 180तून पुढे गेलेला आहे. आणि स्वस्तिक हे चिन्ह 1, 2, 90 अंशातून पुढे आलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता इथलं वर्तुळ 135 अंशातून पुढे जाणार आहे. म्हणजे 1, 2, 3 खाली येणार आहे. त्यानंतर त्रिकोण हा 180तून जाणार आहे, म्हणजे सरळ वर येणार आहे. आणि स्वस्तिक हे चिन्ह 90 अंशातून म्हणजे 1, 2 इथं कोपऱ्यात येणार आहे. आणि अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 ही आकृती बरोबर या ठिकाणी मिळते. 5वा प्रश्न बघूया आपण. 5व्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. पहिल्या 2 आकृतीमध्ये हे बाणाचं चिन्ह आहे ते सरळ 180 अंशातून वळलेलं आहे. भरीव वर्तुळ हे सुद्धा 180तून पुढे गेलेला आहे. आणि चौकोन हा सुद्धा 180 अंशातून वर गेलेला आहे. अशा पद्धतीनं ही चिन्ह बदलतात. आता हे बाणा चिन्ह 180तून फिरणार, 180 अंशातून फिरल्यानंतर
पर्याय क्रमांक 2 मधली आकृती मिळते, बाकीच्यामध्ये 12 चिन्ह तशा प्रकारचं नाही. ऑप्शन नंबर 2 म्हणजेच भरी वर्तुळ खाली आहे ते वर जाणार आहे आणि चौकोन इकडे आहे तो इकडे येणार आहे. अशा प्रकारची आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यानंतर तिसरी आकृती बघूया. तिसऱ्या पर्यायामध्ये तिसरा पुढील प्रश्न. तर इथं बाणाचं चिन्ह जे आहे हे बाणाचं चिन्ह 1 2 3 135 अंशातून क्लॉकवाईज दिशेनं फिरलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं जे चिन्ह आहे 2 रेघा आणि एक वर्तुळ जोडलेला आहे, तो संच सुद्धा 1 2 3 135 अंशातून फिरणार आहे. अशा पद्धतीनं ही आकृती फिरल्यानंतर कशी मिळणार आहे बघा. आता हे बाणाचं चिन्ह 135 अंशातून म्हणजे 1 2 3 या कोपऱ्यामध्ये बाणाचं चिन्ह येणार आहे आणि हे चिन्ह कुठे येणार आहे बघा. आता हे सुद्धा 135 अंशातून फिरणार आहे म्हणजे 1 2 3 आणि हे बाणाचं चिन्ह इकडे खाली येणार आहे. अशा प्रकारची आकृती जी आहे ती आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. जे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. एका सांकेतिक भाषेत नितेश हा शब्द KFQBPE असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा सांकेतांक XOZEBOF असेल. 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेली आहेत. तर नितेश हा शब्द जो आहे तो नितेश हा शब्द कसा लिहिलेला आहे बघा. नितेश हा शब्द दिलेला इथं. तर नितेश हा शब्द जो आहे तर यांचे अक्षर जर आपण वर्णाक्षरांचे क्रमांक जर पाहिले N14 I9 T20 E5 S19 आणि H8. आता पुढे क्रमांक कसे आलेले आहेत बघा. तर हे क्रमांक या ठिकाणी केचा क्रमांक 11 F6 Q17 B2 P16 आणि E5. जर आपण पाहिलं तर वर्णाक्षरांचे क्रमांक 3 मागील वर्णाक्षरांचा गट या ठिकाणी दिलेला आहे. मागील -3. आता इथं -3 म्हणजे याच्या पुढं +3 हे अक्षर असणार आहेत. +3 उलट विचारलेले आपल्याला. म्हणजे या शब्दाच्या मागील 3 वर्णाक्षराचा गट आहे. X चा क्रमांक 24 O 15 Z 26 E5 B2 O 15 आणि V22 असे क्रमांक आहेत. आता इथं हे मागील क्रमांक आहे. जसं आता इथलं मागील क्रमांक आहे तसे मागील क्रमांक आहेत. म्हणजे याच्या पुढील 3च्या फरकानं क्रमांक कोणते येणार आहेत. तर Xच्या पुढील तिसरे वर्णाक्षर. आता Xच्या पुढील तिसरे वर्णाक्षर कसं ओळखायचं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. Xच्या पुढं तिसरं वर्णाक्षर कसं ओळखायचं तर X इथं दिलेलं आहे. त्याच्या पुढं 1 2 3 ए अक्षर येईल. ए अक्षर येणार आहे. त्यानंतर 15च्या पुढील तिसरे अक्षर म्हणजे ओच्या पुढील तिसरे अक्षर आर येणार आहे. त्यानंतर झेडच्या पुढील तिसरे अक्षर झेड पासून पुढील 1 A B C हे अक्षर येईल. त्यानंतर E5 आहे. ईच्या पुढील तिसरे अक्षर म्हणजे 5 + 3 8 क्रमांकाचे अक्षर H असणार आहे. त्यानंतर बीच्या पुढील तिसरे अक्षर बीचा क्रमांक 2 आहे. 2 + 3 5 होईल आणि 5 क्रमांकाचे अक्षर ई असेल. त्यानंतर ओच्या पुढील तिसरे अक्षर ओचा क्रमांक 15 आहे. 15 + 3 18 क्रमांकाचे अक्षर आर असेल आणि फी 22 आहे. 22 + 3 25 क्रमांकाचे अक्षर वाय असेल. ARCHERY या शब्दापासून हा सांकेतिक शब्द बनलेला आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर एका सांकेतिक भाषेत ब्रॉन्झ हा शब्द 80 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत सिल्वर हा शब्द कसा लिहाल. आता यामध्ये ब्रॉन्झ हा शब्द कसा लिहिलेला आहे बघूया आपण. ब्रॉन्झ
80 असा लिहिलेला आहे. 80. ब्रॉन्झ हा शब्द 80 असा लिहिलेला आहे. तर यामध्ये बीचा क्रमांक 2 आहे. R18, O15, N14, Z26 आणि E5 या क्रमांकांची जर बेरीज केली तर बेरीज 80 येते. तसंच सिल्वर या शब्दातील वर्णाक्षरांचे क्रमांक S19, I9, L12, F22, E5 आणि R18 या क्रमांकांची जर बेरीज केली तर ती बेरीज 85 येते. म्हणजे सिल्वर हा शब्द 85 असा लिहिला जाईल. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न बघूया आपण. यामध्ये एका सांकेतिक भाषेत तन्वी हा शब्द TANVI हा शब्द 69 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत PATRI हा शब्द कसा लिहाल? तर या ठिकाणी TANVI. आता या गटातील वर्णाक्षरांचे क्रमांक उलट घेतले तर आपल्याला उत्तर येते. तर टीचा क्रमांक हा उलट क्रमांक जर आपण घेतला तर टीचा क्रमांक 7 येतो. तर हे क्रमांक कसे काढायचे? पाठ असले पाहिजेत. टीचा क्रमांक ए पासून झेड कडे 20 आहे. 27 मधून 20 वजा केले की 7 मिळतो. एचा क्रमांक 26 येणार आहे, कारण एचा क्रमांक 1 आहे. 27 मधून जर 1 वजा केलं तर 26 मिळणार आहे. म्हणजे झेड कडून उलट क्रमाने हे क्रमांक आपण घेतोय. एनचा क्रमांक 13 येणार आहे. त्यानंतर फीचा क्रमांक 22 आहे, परंतु 27 मधून 22 गेले तर 5 उरेल. आणि आय 9वा क्रमांक आहे. 27 मधून 9 गेले 18 क्रमांक उलट क्रमाने येणार आहे. म्हणजे झेड पासून ए कडं 1 ते 26 क्रमांक दिल्यानंतर उलट क्रमाने हे वर्णाक्षरांचे क्रमांक आपण घेतलेले आहेत. या क्रमांकांची बेरीज जर केली तर बेरीज 69 येते. त्याच पद्धतीनं PATRI या शब्दाचा क्रमांक कसा लिहिला जाईल? तर टीचा क्रमांक 16 आहे, परंतु उलट क्रमानं 27 वजा 16 11 येईल. एचा क्रमांक 26 आहे. त्यानंतर टीचा क्रमांक 7 आहे. आर क्रमांक आरचा ए पासून झेड कडे 18 आहे. 27 मधून 18 गेले 9 राहिले. आणि आय 18 क्रमांक आहे. या क्रमांकांची जर बेरीज केली तर ती बेरीज 71 अशी येते. म्हणजेच PATRI हा शब्द 71 असा लिहिला जाईल. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या संख्या गटाशी जुळतो, तो योग्य पर्याय निवडा. 127, 181, 113 ऑप्शन्स दिलेले आहेत. 143, 178, 129 आणि 197. तर यामध्ये 127, 181 आणि 113 या मूळ संख्यांचा गट आहे आणि पर्यायामध्ये असणारी मूळ संख्या आहे 197. म्हणून पर्याय क्रमांक 4 197 हा दिलेल्या गटाशी तंतोतंत जुळतो. त्यानंतर 12, 56 आणि 6 या गटाशी जुळणारा पर्याय 90, 64, 80 आणि 96 यापैकी कोणता जुळतो आपल्याला बघायचा आहे. तर हा संख्यांचा गट कसा दिलेला आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर हा गट दिलेला आहे 12 ही संख्या 4चा वर्ग वजा 4. 56 ही संख्या 8चा वर्ग 64 वजा 8 56. 6 ही संख्या 3चा वर्ग 9 वजा 3. संख्येचा वर्ग वजा 3 या पद्धतीनं ही संख्यांची मांडणी आहे. संख्यांची मांडणी. त्याच पद्धतीनं यातली कोणती संख्या अशी जुळते? तर 90 ही संख्या जुळते बघा. 10चा वर्ग वजा 10 90 येणार. 10चा वर्ग 100 वजा 10
90 येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या पद्धतीनं 3चा वर्ग अधिक 3, संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या, 3चा वर्ग 9 अधिक 3 12, 7चा वर्ग 49 अधिक 7 56 आणि 2चा वर्ग 4 अधिक 2 6. त्याचप्रमाणे 90 ही संख्या 9चा वर्ग 81 अधिक 9 अशा पद्धतीने जुळवता येते. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण. 576, 252, 810 अशा संख्यांचा गट दिसला की आपल्या लक्षात आलं पाहिजे लगेच की ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या संख्येचा घन अधिक त्या संख्येचा वर्ग या स्वरूपाच्या संख्या आहेत. म्हणजेच 576 ही संख्या 8चा घन 512 अधिक 8चा वर्ग 64, 512 अधिक 64 बरोबर 576. 252 ही संख्या 6चा वर्ग 216 अधिक 6चा वर्ग 36, 216 अधिक 36 बरोबर 252. आणि 810 ही संख्या 9चा घन 729 अधिक 9चा वर्ग 81, 729 अधिक 81 बरोबर 810. अशा प्रकारची या पर्यायामधील संख्या आहे 392. 392 ही संख्या कशी मिळते तर 392 ही संख्या 7चा घन 343 अधिक 7चा वर्ग 49, 7चा वर्ग 49, 343 अधिक 49 392 ही संख्या येते. ऑप्शन नंबर 3 ही संख्या या गटाशी तंतोतंत जुळते. पुढील प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी एक वेन आकृती दिलेली आहे. दिलेल्या वेन आकृतीत विविध प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवली आहे. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडा. या ठिकाणी देवधर करंडक, IPL या ठिकाणी चौकोन दाखवलेला आहे, रणजी हे वर्तुळ दाखवलेलं आहे, वर्ल्ड कप हा लंब चौकोन असा दाखवलेला आहे आणि देवधर करंडक आहे ते लंब वर्तुळ असं दाखवलेलं आहे. आता बघू यामध्ये प्रश्न काय दिलेले आहेत. केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. आता केवळ रणजी खेळणाऱ्या म्हणजे वर्तुळ फक्त वर्तुळामध्ये असणारी संख्या किती आहे 29 आहे. फक्त वर्तुळामध्ये म्हणजे रणजी खेळणारे फक्त रणजी खेळणारे दुसऱ्या कोणत्याही भागामध्ये ते नसले पाहिजेत 29 आहे. म्हणजे केवळ असा शब्द वापरलेला आहे. ही संख्या केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता फक्त वर्ल्ड कप मध्ये खेळणारे 18 आणि हे 2 20 आहेत. 18 आणि 2 20 आहेत. तर यांच्यातला फरक जर काढला तर फरक 9 येतो. म्हणजेच केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा 9ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 3. पुढं IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती आहे. आता IPL साठी हा चौकोन दिलेला आहे. तर या चौकोनामध्ये असणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत तर या ठिकाणी 38 या चौकोनामध्ये असणाऱ्या संख्या दिलेल्या आहेत 38. त्यानंतर 21 अधिक 21 अधिक 19 अधिक 30 अधिक 27 अधिक 25 अधिक 45 या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे IPL या चौकोनामध्ये असणाऱ्या सर्व संख्या यांची बेरीज जर केली तर बेरीज 205 येते. म्हणजेच IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या 205 आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर कोणत्याही 2 स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे. आता फक्त 2 म्हणजे 2 आकृत्यामध्येच तो अंक सामायिक असला पाहिजे. असे किती आहेत बघूया आपण. तर यामध्ये आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल फक्त 2 मध्येच असणारे. आता इथं या लंब चौकोनात आणि IPL म्हणजे वर्ल्ड कप आणि IPL यामध्ये असणारे 21 अधिक त्यानंतर देवधर करंडक आणि IPL यामध्ये असणारे 30 त्यानंतर IPL आणि रणजी मध्ये असणारे 25 अधिक 25 अधिक त्यानंतर
रणजी आणि वर्ल्ड कप मध्ये असणारे, रणजी आणि वर्ल्ड कप मध्ये असणारे एकही नाही त्यामध्ये सामायिक. वर्ल्ड कप आणि देवधर करंडक यामध्ये सामायिक असणारे 28. 28. आणखी कुठं सामायिक येते बघा, जिथं 21 लिहिलेलं आहे, पण 30 लिहिलेलं आहे, 25 लिहिलेलं आहे, त्यानंतर 28 लिहिलेलं आहे. रणजी आणि देवधर यामध्ये 23 ही एक संख्या आहे. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज 127 येते. म्हणजे ऑप्शन नंबर 2, म्हणजे कोणत्याही दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही 127 आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेला. डावीकडे वळून त्याने 1 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर तो उजवीकडे वळून त्याने 2 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किलोमीटर अंतर चालत गेला. तर म्हणजे सुरुवातीला आपण आकृती काढूया. आकृती अशा प्रकारे आपल्याला मिळेल की विजय ए या ठिकाणाहून पूर्वेकडं 4 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 1 किलोमीटर गेला, नंतर उजवीकडे वळून तो 2 किलोमीटर गेलेला आहे, पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किलोमीटर गेलेला आहे. तर यावरून आपल्याला विचारले काय बघा, तर विजय मूळ ठिकाणाहून किती अंतरावर आहे. मूळ ठिकाण ए आहे आणि अंतिम ठिकाण सी आहे. या ठिकाणी पूर्वेकडे चालत जाताना इथं 1/2चा एक आयत तयार होईल, म्हणजे इथं 2 अंतर, म्हणजे ए बी हे अंतर किती होणार आहे, 4 अधिक 2 6 हे अंतर झालं. आणि बीसी हे अंतर किती होणार आहे, एकूण अंतर 9 आहे, त्यातनं हे वरचं 1 किलोमीटर अंतर कमी झालं, म्हणजे बीसी हे अंतर 9 वजा 1 8 झालं. त्यानंतर ए बी सी हा काटकोन त्रिकोण झाला. आणि या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एसी, पायथागोरसचा नियम वापरायचा आहे. पायथागोरसच्या नियमानुसार काय येणार आहे, एसी वर्ग कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजेचा असतो. म्हणजे एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. ए बी 6 आहे, 6चा वर्ग अधिक बीसी 8 आहे, 8चा वर्ग. म्हणून एसी वर्ग बरोबर 36 अधिक 64 बरोबर 100. एसी वर्ग 100. म्हणून दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं, एसी बरोबर 10 असेल. म्हणजेच तो मूळ ठिकाणाहून 10 किलोमीटर अंतरावर आहे, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर विजेचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे. आता या ठिकाणी मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे ते ओळखायचं आहे. समजा इथं तो शेवटी अंतिम ठिकाण इथं आहे, तर इथून जर आपण दिशेचा विचार केला, हे पूर्व, त्यानंतर इकडं पश्चिम, पश्चिम, इकडं खाली दक्षिण, वर उत्तर येणार आहे. पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य असेल, म्हणजेच मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या वायव्य दिशेला असेल, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नातील चौरसातील संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो नियम अभ्यासून प्रश्नाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आता इथं चौकोनामध्ये संख्या दिलेल्या आहेत, 200, 128, 512, 288, 72, प्रश्नचिन्ह 32, 648, 8. ऑप्शन दिलेले आहेत 412, 372, 392 आणि 52. तर बघूया आपण, या दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या दिलेल्या संख्या पण क्रमानं अशा लिहून घेतल्या. क्रमानं संख्या लिहून घेतल्यानंतर 8, 32, 72, 128, 200, 288, प्रश्नचिन्ह 512 आणि 648 अशा संख्या आपण लिहिलेल्या आहेत. आता इथं संख्या कशा पद्धतीनं आहेत, तर 2च्या पाड्यातील ज्या संख्या आहेत त्या संख्येचा वर्ग करायचा, 2चा वर्ग 4, त्याची दुप्पट करायची गुणिले 2.
2चा वर्ग 4 गुणिले 2 8 येणार आहे. त्यानंतर 2च्या पाड्यातील पुढील संख्या 4, 4चा वर्ग 16 गुणिले 2 32. त्यानंतर 6चा वर्ग 36 गुणिले 2 72. 8चा वर्ग 64 गुणिले 2 128. 10चा वर्ग 100 गुणिले 2 200. 12चा वर्ग 144 गुणिले 2 बरोबर 288. 14चा वर्ग 196 गुणिले 2 196 ची दुप्पट 392 येईल. 392 येईल. 16चा वर्ग 256 गुणिले 2 बरोबर 512. 18चा वर्ग 324 गुणिले 2 बरोबर 648. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे? 392 ही संख्या येणार आहे. म्हणजे संख्येचा 2च्या पाड्यातील संख्येचा वर्ग करून त्याची दुप्पट केल्यास ही संख्या मालिका मिळते. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं की 4च्या पाड्यातील संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करायची. म्हणजे 4चा वर्ग 16 भागिले 2 8. त्यानंतर 8चा वर्ग 4च्या पाड्यातील संख्या आपण घेतोय. 8चा वर्ग 64 भागिले 2 32. त्यानंतर 12चा वर्ग 144 भागिले 2 बरोबर 72. त्यानंतर 12 नंतर 4च्या पाड्यातील संख्या 16 आहे. 16चा वर्ग 256 भागिले 2 128. त्यानंतर 20चा वर्ग 400 भागिले 2 200. त्यानंतर 24चा वर्ग 576 भागिले 2 बरोबर 288. आणि 24च्या पुढील संख्या आहे 28. 28चा वर्ग 784 भागिले 2 बरोबर 392. त्यानंतर 32चा वर्ग 1024 भागिले 2 बरोबर 512 येईल. आणि 36चा वर्ग जर केला तर 36चा वर्ग 648 दुप्पट म्हणजे 1296 होईल. 1296 भागिले 2 बरोबर 648. म्हणजे 4च्या पाड्यातील संख्येचा वर्ग करून निमपट केल्यास ही मालिका मिळते. किंवा 2चा वर्ग करून दुप्पट केल्यास ही मालिका मिळते. ऑप्शन नंबर 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण. 5 26 127 7 50 345 9 82 प्रश्नचिन्ह. आता हे कसं सोडवायचं बघा. तर 5 गुणिले 26 करायचं. 5 गुणिले 26. 5 गुणिले 26 केलं तर किती येणार आहे? 26 पंचे 130 येणार आहे. 130 मधून 5 वजा 2 जी पहिली संख्या जी आहे त्यातून 2 वजा करायची, ती संख्या वजा करायची. 5 वजा 2 3 राहिलं. 130 वजा 3 127 ही तिसरी संख्या, तिसरं पद आलं. त्याचप्रमाणे 7 गुणिले 50 बरोबर 7 5 35 350 येईल. वजा 7 वजा 2 7 वजा 2 5 आलं. 350 मधून 5 गेले 345 ही पुढील संख्या आपल्याला मिळाली. त्याच पद्धतीनं 9 गुणिले 82 बरोबर 9 गुणिले 82 किती येणार आहे बघा. आता 9 दुनी 18 9 8 72 आणि 1 73 738 आलं. 738 मधून किती वजा करायचा आहे तर 9 वजा 2 9 वजा 2 7 738 वजा 7 बरोबर 731 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण बघा. पुढील उदाहरण 19 39 7 84 12 प्रश्नचिन्ह 4 67 28. ऑप्शन दिलेले आहे 46 52 78 आणि 103. आता हे कसं सोडवायचं. आता हे संख्या मालिका आपण आहे तशी लिहिली. संख्या मालिका लिहिल्यानंतर फरक काढायचा आहे. तर फरक कसा काढायचा बघा. आता 4 आणि 7 यामधला फरक 3 आहे. 4 अधिक 3 7. 7 आणि 12 मधला फरक 5 आहे. 7 अधिक 5 बरोबर 12. 12 आणि 19 मधला फरक 7 आहे. 19 आणि 28 मधला फरक 9 आहे. 28 आणि 39 मधला फरक 11 आहे. म्हणजे फरक जर आपण पाहिला तर फरक
क्रमागत विषम संख्या फरक येत आहे आणि 11च्या पुढील विषम संख्या आहे 13, जे 39 अधिक 13 बरोबर 52 ही संख्या मिळते. त्यानंतर 52 मध्ये पुढील फरक 13च्या पुढील विषम संख्या 15, 52 अधिक 15 67 आणि 67 अधिक 17 बरोबर 84, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 52 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न आपण बघूया. विद्यार्थिनीच्या एका रांगेत नंदिनी डावीकडून 5वी आहे. त्यानंतर रेश्मा उजवीकडून 6वी आहे. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदलली तेव्हा नंदिनी डावीकडून 13वी झाली, तर रेश्मा उजवीकडून कितवी होईल? नंदिनी रेश्मा यांच्यामध्ये किती विद्यार्थिनी उभ्या आहेत? हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. अगदी सोपं आहे. सुरुवातीला आपण एक रांग काढूया. आपण रांगेची डावी बाजू आणि उजवी बाजू. डावीकडून नंदिनी 5व्या क्रमांकावर उभी आहे आणि रेश्मा उजवीकडून 6व्या क्रमांकावर आहे. त्या दोघींनी आपापसात जागांची अदलाबदल केली. रेश्माच्या जागी नंदिनी आली आणि नंदिनीच्या जागी रेश्मा गेली. त्यावेळेला नंदिनी डावीकडून 13वी आहे. तर या रांगेमध्ये सुरुवातीला एकूण मुले आपण किती आहेत ते काढू. एकूण विद्यार्थी काढण्यासाठी काय करावं लागणार? सूत्र वापरायचं. म्हणजे एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या व्यक्तीचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक माहित असेल तर एकूण संख्या काढता येते. रांगेत एकूण विद्यार्थिनी बरोबर डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक वजा 1. आता इथं डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक माहित आहेत. रेश्माचा डावीकडून क्रमांक 13वा आणि उजवीकडून 6 आहे, किंवा नंदिनीचा 13वा आणि 6वा क्रमांक आहे. 13 अधिक 6 19 वजा 1 बरोबर 18. म्हणजे रांगेमध्ये एकूण 18 विद्यार्थिनी आहेत. मग रेश्माचा उजवीकडून क्रमांक विचारलेला आहे. उजवीकडून क्रमांक काढताना कसं काढायचं आहे? रेश्माचा डावीकडून क्रमांक 5, उजवीकडून क्रमांक काढताना काय करायला लागणार? एकूण विद्यार्थिनी एकूण संख्या 18 वजा डावीकडून क्रमांक 5 अधिक 1, 18 वजा 5 बरोबर 13 अधिक 1 14. म्हणजेच रेश्मा उजवीकडून 14वी असेल. ऑप्शन नंबर 4. नंदिनी व रेश्मा यांच्यामध्ये एकूण किती विद्यार्थी उभे आहेत? आता रेश्मा आणि नंदिनी एकूण 18 आहेत. नंदिनी पर्यंत 5, रेश्माच्या उजवीकडं म्हणजे रेश्मापर्यंत 6, 6 आणि 5 11 झाल्या. 18तून 11 गेले, 7 राहिले. म्हणजेच दोघींच्या मध्ये 7 विद्यार्थिनी उभ्या असल्या पाहिजेत. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न बघूया आपण. गटात न बसणारी आकृती ओळखा. तर गटात न बसणारी आकृती कशी ओळखायची आहे बघा. जर आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दिशेने जर याचा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते. आता इथं किती अंशातून ही आकृती फिरलेली आहे बघा. हे चिन्ह इकडं आहे तर ते इथं गेलेलं आहे. म्हणजे 135 अंशातून ते फिरलेलं आहे. म्हणजे 135 अंशातून आकृती फिरली, दुसरी आकृती मिळाली. ही दुसरी आकृती पुन्हा फक्त 45 अंशातून फिरलेली आहे. म्हणजे ही आकृती मिळणार आहे. आणि नंतर हे वर्तुळाचं चिन्ह कसं आहे बघूया आपण. म्हणजे लांब बाजूला वर्तुळाचं चिन्ह आहे आणि इथं बाणाचं दिशा वगैरे लक्षात घेतली आपण. तर इथं चौथ्या आकृतीमध्ये मात्र हे वर्तुळाचं चिन्ह जे आहे ते आखूड बाजूला, कमी जागेमध्ये आखूड बाजूला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मधली आकृती गटात बसत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्रमांक 24. यामध्ये काही वर्तुळाचा एक अर्धा भाग रंगवलेला आहे, अर्धा भाग मोकळा आहे. त्यानंतर एम डब्ल्यू व्ही हे दिक्चिन्ह दिले. वर्तुळाचा अर्धा भाग आहे. ए आर आर हे चिन्ह दिलेले आहे. तर या चिन्हांच्या उभी जी चिन्ह आहेत, उभी चिन्हामध्ये पाण्यातील प्रतिबिंब विचारात घेऊया आपण. पाण्यातील प्रतिबिंबाची आकृती आहे आणि आडवी या चिन्ह आहेत ते आरशातील प्रतिमा आपण जर विचारात घेतली तर पर्याय क्रमांक 2 मधील आकृती मात्र गटात बसत नाही. कारण
उरलेल्या आकृतीमध्ये आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब दर्शवले जाते, परंतु 2 मध्ये मात्र एम आणि डब्ल्यू ही विसंगत प्रतिमा आहे. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, एका घड्याळात 4:30 झाले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवत असेल? तर अगदी सोपं आहे. तर घड्याळ जर आपण विचारात घेतलं तर 4:30 वाजलेले आहेत, 4:30 झालेले आहेत. तर यामध्ये मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो, पूर्वच्या विरुद्ध पश्चिम, त्यानंतर इकडं दक्षिण आणि इथं उत्तर. त्या दिशा जर आपण लक्षात घेतल्या तर उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये कोणती दिशा आहे? उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये असणारी दिशा कोणती आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये ईशान्य, ईशान्य ही दिशा आहे. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये ईशान्य दिशा आहे, जे तास काटा ईशान्य दिशेकडं असेल. तर तास काटा कोणती दिशा दर्शवत असेल? तर ईशान्य. त्यानंतर पुढील प्रश्न, एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी होती. खांबाची सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली, तर तिचे तोंड कोणत्या दिशेला होते? आता या ठिकाणी आपण पूर्व दिशा आपण विचारात घेतली तर पूर्व दिशेकडं बघूया आपण कसं दाखवता येईल आपल्याला. हे म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून उभी आहे, कारण सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी आहे. इथं खांब आहे असं आपण लक्षात घेऊया. खांब आहे आणि या खांबाकडं या प्रतीक्षेचं तोंड आहे. त्यावेळेला इकडं पूर्व दिशा आहे, म्हणजे सकाळी सकाळी सावली पश्चिमेकडे पडणार आहे. त्यावेळेला ती सावली प्रतीक्षेच्या उजवीकडे पडली, म्हणजे प्रतीक्षेची उजवी बाजू पश्चिम दिशेला आहे, म्हणजेच प्रतीक्षेचं तोंड दक्षिण दिशेला असलं पाहिजे. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, आहे 2024चा विज्ञान दिन बुधवारी होता, तर 2029चा विज्ञान दिन कोणत्या वारी येईल? अगदी सोपं आहे उदाहरण. विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो. 28 फेब्रुवारी 2024ला बुधवार होता, तर 28 फेब्रुवारी 2029ला कोणता वार असेल तो आपल्याला काढायचा आहे. तर 2029 मधून 2024 तर वजा केले तर 5 वर्षे फरक राहतो. 5 वर्ष अधिक 2024 ते 29 यामध्ये लीप वर्ष किती आहेत? तर 2024 हे एक लीप वर्ष आहे, कारण या महिन्यामध्ये सुद्धा 29 दिवस असणार आहेत. म्हणजे हे धरलेलं आहे. 24 आणि 28, 2024 आणि 2028 अशी 2 लीप वर्ष आहेत. यांची बेरीज केली 5 अधिक 2 7 होईल. 7ला जर 7 भागलं, कारण आठवड्याचे वार 7 असतात, 7 भागलं तर बाकी 0 येईल. बाकी 0 असेल म्हणजेच वार आहे तोच येणार आहे, तोच वार असेल बुधवार. म्हणजे 2028 फेब्रुवारी म्हणजे 2029चा विज्ञान दिन बुधवारीच असेल. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या विशिष्ट क्रमाने बदलतात. त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते ठरवा. आता या आकृत्यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर बाहेरच्या रांगेमध्ये, बाहेरच्या चौकोनी रांगेमध्ये असणारे 3 चौकोन आहेत आणि आतील 4 चौकोनामध्ये फिरणारा 1 चौकोन आहे. तर आतील चौकोन जो आहे या 4 चौकोनामध्ये स्थलांतरित होतो. 1 1 2 3 4 या 4 चौकोनामध्ये स्थलांतरित होतो आणि बाहेरची चौकोन मात्र बाहेरच्या कडेनेच फिरत असतात. किती अंतर फिरतात ते आपल्याला कळलं पाहिजे. पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती,
म्हणजे हा कोपऱ्यातला चौकोन 2 अंतर पुढे आलेला आहे. ह्या कोपऱ्यातला चौकोन, हा चौकोन इथं पुढे आलेला आहे आणि हा चौकोन इथं पुढे 2 अंतर पुढे गेलेला आहे आणि हा चौकोन मात्र 1 अंतरच पुढे आलेला आहे. म्हणजे पहिल्या वेळेला बाहेरचे चौकोन 2 अंतर आणि आतला चौकोन मात्र 1च अंतर. तिसऱ्या आकृतीमध्ये, दुसऱ्याहून तिसरी आकृती, आता इथला चौकोन आहे तो 1च अंतर पुढे गेलेला आहे. हा मधला चौकोन फक्त 1 अंतर खाली आलेला आहे आणि हा चौकोन 1च अंतर पुढे आलेला आहे. हा चौकोन सुद्धा 1च अंतर पुढे आलेला आहे. त्यानंतर पुन्हा 2 अंतर पुढे जाणार आहेत. बघा इथं, आता इथं 2 अंतर पुढे गेलेलं आहे. हा चौकोन 2 अंतर पुढे आलेला आहे. इथला चौकोन हा 2 अंतर पुढे गेलेला आहे. इथला चौकोन हा 2 अंतर इथं पुढे आलेला आहे आणि हा चौकोन मात्र 1च अंतर इथं पुढे आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 अंतर, पुन्हा 1च अंतर, पुन्हा 2 अंतर आलेलं आहे. आता एक एक अंतर येणार आहे पुढं. म्हणजे हा चौकोन इथं येणार आहे, हा चौकोन इथं येणार आहे, हा चौकोन इथं येणार आहे आणि हा चौकोन इथं येणार आहे. म्हणजे फुली दिलेली चिन्ह चिन्ह जे असणारे चौकोन आहेत त्या ठिकाणी भरीव चौकोन असणारी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, आता प्रश्न क्रमांक 29. यामध्ये गुणिले चिन्ह, त्रिकोण आणि वर्तुळ ही 3 चिन्ह आहेत. ती कशा पद्धतीने फिरतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. वर्तुळाचं चिन्ह जे आहे ते कोपऱ्यात आलेलं आहे वर. त्रिकोणाचं चिन्ह आहे ते 1च अंतर पुढे गेलेलं आहे आणि गुणिले चिन्ह मात्र इथं मध्ये आलेलं आहे, म्हणजे कर्णाच्या दिशेने आलेलं आहे. तिसऱ्या कृतीमध्ये हे गुणिले चिन्ह पुन्हा खाली आलेलं आहे. वर्तुळ हे 1च अंतर पुढे आलेलं आहे आणि त्रिकोण मात्र 2 अंतर पुढे आलेलं आहे. इकडे 1 2 अंतर इकडे आलेलं आहे. त्यानंतर आता बघूयात पुढं गुणिले चिन्ह हे पुन्हा मध्ये आलेलं आहे. त्रिकोण 1 2 3 अंतर पुढे आलेलं आहे. वर्तुळ मात्र 1च अंतर पुढे गेलेलं आहे. त्यानंतर हे वर्तुळ मध्यभागी आहे. ते वर्तुळ पुन्हा इथं कोपऱ्यातून मध्यभागी येणार आहे. हा त्रिकोण जो आहे तो त्रिकोण इथं 3 अंतर पुढे आलेला होता, तो आता 4 अंतर पुढे जाणार आहे. 1 2 3 4 म्हणजे या कोपऱ्यामध्ये त्रिकोण येणार आहे आणि गुणिले चिन्ह इथून इथं आलेलं आहे ते पुढे या चिन्ह जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. आता यामधले असणारी चिन्ह आहे ते चिन्ह लक्षात घेऊया. हे यू हे आडवं झालेलं आहे. आता एक चिन्ह आपण क्रमानं बघूया कोणत्या ठिकाणी येते. हे यू हे आडवं झालेलं आहे, जे 1च अंतर पुढे आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा 1 अंतर पुढे आलेलं आहे, कोपऱ्यात आलेलं आहे. पुन्हा 1 अंतर, म्हणजे त्याची दिशा बदलली जाते, इथं आलेलं आहे. पुन्हा 1 अंतर पुढे जाणार आहे, ते वरच्या बाजून तोंड होणार आहे. म्हणजे यामध्ये वरतोंड असणारी आकृती पर्याय क्रमांक 1 तर येणारच नाही. आता राहिलेले 3 पर्याय शोधायचं आहे. हे चिन्ह यू कोपऱ्यात आलेलं आहे. आता त्यानंतर बाणाचं चिन्ह आपण विचारात घेऊया. बाणाचं चिन्ह इथं दुसऱ्या आकृतीमध्ये मध्ये गेलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये वर कोपऱ्यात गेलेलं आहे आणि पुन्हा ते मध्ये आलेलं आहे आणि पुन्हा शेवटी ते खालच्या कोपऱ्यामध्ये जाणार आहे आणि खालच्या कोपऱ्यामध्ये बाणाचे चिन्ह तिन्ही या आहेत, तिन्ही मध्ये पण आहेत. आता त्यानंतर पुढची यस आकृती बघूया आपण. तर यस ही आकृती जर आपण पाहिली तर यस आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये डावीकडे आलेली आहे. 1 2 अंतर डावीकडे आलेले आहे, चिन्ह उलट झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा 1 2 अंतर पुन्हा खाली आलेलं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये इथून खाली आलेलं आहे, पुन्हा ते सरळ झालेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा 1 2 अंतर पुन्हा इकडे म्हणजे प्रतिघटीवर दिशेने गेलेलं आहे. पुन्हा ते चिन्ह उलट झालेलं आहे. उलट झाल्यानंतर पुन्हा ते सरळ होणार आहे. आता 1 2 अंतर वर जाणार आहे आणि सरळ होणार आहे. म्हणजे तिसरा किंवा चौथा पर्याय, म्हणजे पर्याय 2 पण येणार नाही. आता तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामधलं आपल्याला शोधायचं आहे. आता हे महत्वाचं स्वस्तिक चिन्हावर अवलंबून आहे. स्वस्तिक चिन्ह 1 अंतर पुढे गेलेलं आहे. पुन्हा इथून 2 अंतर, 1 2 अंतर गेलेलं आहे. पुन्हा 1च अंतर आलेलं आहे आणि पुन्हा इथून 2 अंतर जाणार आहे आणि प्रत्येक वेळा ते उलट सुलट होत आहे. इथं आता ते सरळ होणार आहे, तर उलट आहे.
एक दोन अंतर खाली कोपऱ्यात येणार आहे आणि ते सरळ होणार आहे, जे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न अगदी सोपा आहे. पुढील प्रश्नामध्ये दिलेलं आहे बघा आता काय. पुढील आकृतीत दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून प्रश्नाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आता एक कसं ओळखायचं बघा, आता अगदी सोपं आहे. तेरा 100 7 13 169 5 6 प्रश्नचिन्ह 23. 13 गुणिले 7 13 7 91. 13 7 91 आलं. 91 मधील अंकांची बेरीज 9 अधिक 1 10 बेरीज झाली आणि 10चा वर्ग केला 100 आलं. 17 गुणिले 5 17 5 85 येईल. 85 मधील अंकांची बेरीज 8 अधिक 5 13 होईल. 13चा वर्ग 169 आला. 6 गुणिले 23 23 138 138 मधील अंकांची बेरीज 1 अधिक 3 4 अधिक 8 12 आणि 12चा वर्ग 144. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न 32. 28 17 41 196 18 23 53 169 32 13 27 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स दिलेले आहेत 64 100 81 121. आता एक सोडवायचं. त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला बघा. 28 अधिक 17 28 अधिक 17 बरोबर 45 45 अधिक 41 बरोबर 86 बेरीज आली. 86 मधील अंकांची बेरीज केली 14 आली. 14चा वर्ग 196. त्यानंतर 18 अधिक 23 18 अधिक 23 41 41 अधिक 53 94 होईल. 94 बेरीज आली. 94 मधील अंकांची बेरीज 9 अधिक 4 13 13चा वर्ग 169. त्याचप्रमाणे 13 अधिक 27 40 40 अधिक 30 72 72 मधील अंकांची बेरीज 9 येईल. 9चा वर्ग 81. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 कसं सोडवायचं बघा. प्रश्न क्रमांक 33 अगदी सोपं आहे. आता इथं वर्तुळाच्या बाहेर काय संख्या आहे. 9 3 4 1 वर्तुळामध्ये 225 आहे. 7 4 6 3 324 5 1 8 2 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 169 196 289 256. आता बाहेरील संख्यांची बेरीज केली. 9 अधिक 3 12 अधिक 4 16 आणि 1 17. 17 बेरीज आली. 17 मधून 2 वजा केले 15 आले. 15चा वर्ग 225. बेरजेच्या वर्गातून 2 कमी करून त्याचा वर्ग केल्यास वर्तुळातील संख्या मिळते. 7 अधिक 4 11 11 अधिक 6 17 आणि 3 20 बेरीज आली. 20 वजा 2 18 18चा वर्ग 324 आलं. 5 अधिक 1 6 6 अधिक 8 14 14 आणि 2 16 बेरीज आली. 16 वजा 2 14 14चा वर्ग 196 येईल. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 34 ते 37. खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या क्रममालिकेत 2 संख्या किंवा अक्षरे कंसात ठेवण्यात आले आहेत. त्यांचे निरीक्षण करून तुमचा पर्याय खालील पर्याय सूचनानुसार नोंदवा. आता हे 4 पर्याय दिलेले आहेत. यातला योग्य पर्याय कोणता तो आपल्याला ओळखायचा आहे. दोन्ही कंसातील संख्या किंवा अक्षरे बरोबर आहेत. त्यानंतर पहिल्या कंसातील बरोबर दुसऱ्या कंसातील चूक आहे. पहिल्या कंसातील चूक व दुसऱ्या कंसातील बरोबर आहे. दोन्ही कंसातील पदे चुकीची आहेत. आता हे कसं ओळखायचं बघा. अगदी सोपं आहे. तर 10 17 13 23 19 35
3159 हे दिलेलं आहे आपल्याला. तर यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ओळखता येतंय. कसं ओळखायचं ते आपण बघूया. आता यामध्ये पहिलं उदाहरण आपण घेऊया. पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं. पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. आता यामध्ये संख्या मालिका आपण घेतलेली आहे. 10, 17, 13, 23, 19, 35, 31 आणि 59. यामध्ये 23 आणि 35 23 आणि 59 ह्या दोन संख्या वर्तुळामध्ये दिलेल्या आहेत, गोलामध्ये दिलेल्या आहेत. आता दोन मालिका यामध्ये 10 अधिक 3 13, 13 अधिक 6 19, 19 अधिक 12 31. म्हणजे एकाएक संख्येतील फरक 3, 6, 12. 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12 असा वाढत जातो. दुसरी मालिका आपण घेतली, विचारात घेतली. 17 आणि 23 मधला फरक 6 आहे. 23 अधिक 6 बरोबर 23 अधिक 6 17 अधिक 6 बरोबर 23. 23 आणि 35 यामधला फरक 12 आहे. म्हणजे 6ची दुप्पट झाली 12 आहे. 23 अधिक 12 बरोबर 35 आणि 12ची दुप्पट 24. 35 अधिक 24 बरोबर 59. म्हणजे कंसात दिलेले 23 आणि 59 ही दोन्हीही पदे बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मध्ये दोन्ही कंसातील संख्या किंवा अक्षरे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1. मला पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुसरी मालिका आपण विचारात घेऊया. दुसऱ्या मालिकेमध्ये काय दिलेलं आहे बघा. 17, 25, 32, 35, 47, 59, 71, 79 कंसामध्ये दिलेल्या संख्या आहेत 35 आणि 59 दिलेल्या आहेत. आता ही मालिका जर आपण विचारात घेतली तर ही मालिका बघा 17, 25, 32, 35, 47, 59, 71, 79. तर यामध्ये लगतच्या पदामध्ये कोणता संबंध आहे तर 17 मधील अंकांची बेरीज 8. 17 अधिक 8. 17 मधील अंकांची बेरीज 8. 17 अधिक 8 25. 25 मधील अंकांची बेरीज 2 अधिक 5 7. म्हणजे अंकांची बेरीज मिळाल्यास पुढील पद मिळते. 32 मध्ये अंकांची बेरीज 32 मधील अंकांची बेरीज 5. 32 अधिक 5 37 मिळेल. परंतु इथं काय दिलेलं आहे 35 दिले म्हणजे पहिलं पद हे चूक आहे. इथं 37 यायला पाहिजे. 37 मधील अंकांची बेरीज 3 अधिक 7 10. 37 अधिक 10 बरोबर 47 मिळते. 47 मधील अंकांची बेरीज 4 अधिक 7 11. 47 अधिक 11 बरोबर 58 मिळते. परंतु इथं 59 दिलेलं आहे म्हणजे दुसरंही पद चुकलेलं आहे. त्यानंतर 58 मधील अंकांची बेरीज 8 आणि 5 13. 58 अधिक 13 71. 71 मधील अंकांची बेरीज 7 अधिक 1 8. 71 अधिक 8 79. म्हणजे दोन्हीही पद चुकलेली आहेत. म्हणजे दोन्ही पदे चुकीची आहेत. ऑप्शन नंबर 4 आहे. म्हणजे दुसऱ्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. त्यानंतर पुढे बघूया आपण पुढे कसं सोडवायचं आहे. आता यामध्ये ADGEHKILO MPS आणि RTW ILO आणि RTW ही दोन पद कंसामध्ये दिलेली आहेत. आता ही आपण मालिका पण आहे अशी घेतली. मालिका जर घेतली तर आपल्याला मिळेल की या ठिकाणी काय मिळते बघा. आता मालिका पण आहे अशी घेतली. ADGEHKILO MPS आणि RTW. तर यामध्ये त्यांचे क्रमांक आपण लिहिले. एचा क्रमांक 1, डी चा 4, जी 7, ई 5, एच 8, के 11, आय 9, एल 12, ओ 15 असे क्रमांक आपण प्रत्येक वर्णाक्षराचे लिहिले. पण वर्णाक्षराचे क्रमांक लिहिले एच्या पुढील चौथे अक्षर जे 1 अधिक 4 5, 4 अधिक 4 8, 7 अधिक 4 म्हणजे पुढील चौथ्या अक्षरांचा हा गट आहे. त्यानंतर पुढील चौथ्या अक्षरांचा गट
5 अधिक 4 9, 8 अधिक 4 12, 11 अधिक 4 15. त्यानंतर 9 अधिक 4 13, 12 अधिक 4 16 आणि 16 अधिक 4 12 अधिक 4 16, 15 अधिक 4 19. म्हणजे इथंपर्यंत हे सगळं बरोबर आहे. आणि इथं मात्र 13 अधिक 4 17 यायला पाहिजे, परंतु इथं 18 दिलेलं आहे. म्हणजे इथं आर हे वर्णाक्षर चुकीचं आहे. 13 अधिक 5 इथं दिलेलं आहे. 16 अधिक 4 19 अधिक 4 23. म्हणजे आर हे अक्षर चुकीचं आहे. इथं क्यू अक्षर पाहिजे होतं. म्हणजे RTW हे चुकीचं आहे, परंतु ILO मात्र हे बरोबर आहे. आणि हे दुसरं पद मात्र चुकीचं आहे. म्हणजे पहिल्या कंसातील बरोबर आणि दुसऱ्या कंसातील चूक आहे. असा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 पहिल्या कंसातील बरोबर व दुसऱ्या कंसातील चूक आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे XD, XD, SJ, MP, IV, DB आणि YH. यामध्ये MP आणि YH हे कंसामध्ये दिलेली पदं आहेत. यांचे क्रमांक जर आपण लिहिले तर क्रमांक आहेत X24, D4, S19, J10, M13, P16, I9, V22, D4, B2, Y25 आणि H8 हे क्रमांक आपण लिहिले. आता प्रत्येक गटातील पहिलं वर्णाक्षर जर आपण पाहिलं तर पहिलं वर्णाक्षर कसं येते बघा. तर इथं 24 म्हणजे एक्सच्या मागील 5वे अक्षर 24 वजा 5 19. त्यानंतर 19 वजा 6 13. इथं 13 वजा 4 9 आणि 9 वजा 5 4 आणि 4 वजा 5 म्हणजे डीच्या मागील 5वे अक्षर वाय आहे. म्हणजे वाय पासून डी पासून मागे जायचं आहे. डी पासून मागील पहिलं अक्षर सी, दुसरं अक्षर बी, तिसरं अक्षर ए, चौथं अक्षर झेड आणि 5वं अक्षर वाय येणार आहे. म्हणजे मागील मागील 5व्या अक्षरांचा हा समूह आहे. म्हणजे मागील 5 इथं 5 फरक नाही, इथं 6 आणि 4 आहे. मग इथं 19 वजा 5 केलं तर 19 वजा 5 14 होईल आणि 14 क्रमांकाचं अक्षर यन असेल. 14 क्रमांकाचं अक्षर यन पाहिजे इथं. म्हणजे 14 मधून पुन्हा 5 वजा केले तर 9 येणार आहे. आणि दुसरं अक्षर जर आपण पाहिलं तर दुसरं अक्षर डी, डीच्या पुढील म्हणजे 4 अधिक 6 10, 10 अधिक 6 16, 16 अधिक 6 22, 22 अधिक 6 28, 28 म्हणजे 26 पर्यंत अक्षर संपली. त्यानंतर 27वं ए आणि 28वं बी अक्षर आहे. 2 अधिक 6 8, 8 क्रमांकाचं अक्षर एच आहे. म्हणजे पहिलं पद चुकीचं आहे आणि दुसरं बरोबर आहे. पहिलं पद पहिल्या कंसातलं पद चूक आणि दुसऱ्या कंसातील बरोबर. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढे दिलेल्या प्रश्नाकृती स्थिर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तराकृत्यांच्या पर्यायातून निवडा. आता उत्तराकृती निवडताना पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते? पाण्यातील प्रतिबिंब पाहताना पाण्यातील प्रतिबिंब हे वरच्या आणि खालच्या बाजूंची फक्त आदला बदल होते. डाव्या आणि उजवी बाजू बदलत नाही. म्हणजे डावी आणि उजवी बाजू बदलणार नाही अशी कोणती आकृती या ठिकाणी मिळते? तर पर्याय क्रमांक 3 मधील आकृती अचूक मिळते. ऑप्शन नंबर 3 हे पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी मिळते. म्हणजे वरची बाजू खाली येते आणि खालची बाजू वर जाते. डावी बाजू डावीकडेच, उजवी बाजू उजवीकडेच राहणार आहे. फक्त खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होणार आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 मध्ये हे दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा बघायची आपल्याला. तर वरच्या बाजूच्या आणि खालच्या बाजूंची फक्त आदला बदल होणार आहे आणि अशी आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळते. ऑप्शन नंबर 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 40. अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता यामध्ये प्रश्नाकृती दिलेल्या आहे. यातला एक चौकोन इथं गाळलेला आहे. म्हणजे समोरासमोरचे जे भाग आहेत ते सारखेच आहेत लक्षात घ्या. आणि हाच भाग इकडे येणार आहे.
म्हणजे अशा प्रकारची आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला मिळते. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढील प्रश्न कसा सोडवायचा बघा आता. एका सांकेतिक भाषेत टीचर हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. टीचर या 4 सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे. तो आता कसा शोधायचा आहे बघा. तर टीचर त्याचे क्रमांक आपण लिहून घेतले आणि ह्या 4 वेगळ्या भाषा दिल्या, 1, 2, 3 आणि 4. तर त्यांचे क्रमांक लिहिले आणि ह्या क्रमांकामधील फरक म्हणजे टीच्या पुढील दुसरे अक्षर, ईच्या मागील तिसरे अक्षर, एच्या पुढील दुसरे अक्षर, हा फरक त्यातला लिहिला. अशा पद्धतीनं ह्या 4ही सांकेतिक शब्दामध्ये असणारा जो संबंध आहे तो संबंध आपण शोधून काढला. त्यानंतर विचारले काय आपल्याला, तर थिएटर हा शब्द WKHDWUH असा लिहिला आहे. तर तो कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर थिएटर हा शब्द आपण या ठिकाणी लिहिला. तर थिएटर हा शब्द लिहिल्यानंतर त्याचे क्रमांक लिहिले 20, 8, ईचा 5, E1, T20, त्यानंतर R18 आणि E5. आणि त्या सांकेतिक भाषेमध्ये WKHDWUH त्याची 23, 11, 8, 4, 23, 21 आणि 8 असं लिहिलं. तर 20च्या पुढील 20 अधिक 3 23 म्हणजे 20च्या पुढील अधिक 3 पुढील तिसरे अक्षर, त्यानंतर इथे पुढील तिसरे अक्षर, इथं पुढील तिसरे अक्षरच येणार आहे. म्हणजे दिलेले अक्षर जे आहेत त्यांच्या पुढील तिसऱ्या अक्षरांचा हा समूह आहे अधिक 3 अधिक 3 अधिक 3. आणि हा सांकेतांक क्रमांक कोणत्या पर्यायाला दिलेला आहे, अधिक 3 अधिक 3 अधिक 3 हा तिसऱ्या पर्यायाला दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये स्कूटर हा शब्द कसा लिहिला जाणार आहे बघा. तर स्कूटर हा शब्द जो आहे तो त्याचे वर्णाक्षरांचे क्रमांक लिहिले आणि दिलेला सांकेतांक गट जो आहे त्याचेही क्रमांक आपण लिहिले. तर 19 आणि 21 म्हणजे अधिक 2, त्यानंतर 3 आणि 26 यामधला फरक आहे. म्हणजेच मागील तिसरे अक्षर, सीचा क्रमांक 3 आहे तर मागील तिसरे अक्षर, सीच्या मागील पहिले अक्षर बी, दुसरे अक्षर ए आणि त्याच्या मागील अक्षर झेड आहे. म्हणजे अधिक 2 वजा 3 अधिक 2 वजा 3 अधिक 2 वजा 3 अधिक 2 असा सांकेतांक मिळाला. आणि हा सांकेतांक असणारा पर्याय आहे 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. आणि 43वा प्रश्न जो आहे, स्टेशन हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे SGZGRILM. तर यामध्ये स्टेशनमध्ये 7 वर्णाक्षर आहेत आणि पुढे दिलेली मात्र 8 वर्णाक्षर दिलेले आहेत. म्हणजे हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे. तरी 7 अक्षर आपण जर आपण पाहिलं तर यामध्ये मोठ्या फरकानं हे आपल्याला मिळतं. म्हणजे पर्याय क्रमांकच्या 13चा फरक, 17चा फरक, 25चा फरक अशा पद्धतीने मिळते. म्हणजेच त्या ठिकाणी आपण स्टेशन याचे क्रमांक लिहा वर्णाक्षरांचे आणि दिलेल्या शब्दातील वर्णाक्षरांचे क्रमांक लिहा. त्यावरून आपल्याला मोठ्या फरकानं अधिक 15 अधिक 13 अधिक 25 अधिक 13 अधिक 9 अधिक 20 अधिक 23 अधिक 25 असे क्रमांक या फरकाने ही अक्षरे मिळतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. परंतु यामध्ये 8 अक्षर इथं सांकेतांक शब्दामध्ये 8 अक्षर दिलेले आहेत आणि प्रश्नामध्ये मात्र इथं 7 वर्णाक्षर आहेत. हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे. फक्त मोठ्या फरकानं बाकीचे अक्षर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी लिहितोय. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्नात क्रमाने कोणते पद येईल ते ओळखा. अल्फा, बीटा, थीटा, पाय. त्यानंतर पुढील गटामध्ये बीटापासून सुरुवात झालेली म्हणजे पहिलं अल्फा हे वर्णाक्षर, अल्फा हे चिन्ह शेवटी गेलेलं आहे त्या गटामध्ये. दुसऱ्या गटामध्ये बीटा, त्यानंतर थीटा आणि पाय आणि शेवटी अल्फा आहे. आता ह्यातलं बीटा हे अक्षर शेवटी जाणार आहे. म्हणजे सुरुवात कशी होणार आहे, थीटानं सुरुवात होणार आहे.
म्हणजे थीटा, त्यानंतर पाय, अल्फा आणि शेवटी बीटा जाणार आहे. आणि पुन्हा यातलं थीटा हे अक्षर शेवटी जाणार आहे इथं. आणि अल्फा स्वतः अल्फा, पाय अल्फा बीटा, पाय अल्फा बीटा आणि शेवटी हे थीटा जाणार आहे. म्हणजे थीटा पाय अल्फा बीटा, थीटा पाय अल्फा बीटा पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नामध्ये बघूया आपण. पुढील प्रश्नात अक्षरांची लयबद्ध मालिका दिली आहे. त्या मालिकेतील गाळलेली अक्षरे त्याच क्रमाने एका पर्यायात दिलेली आहेत. तो अचूक पर्याय लिहा. सी डॅश ए ए सी डॅश बी डॅश ए ए सी 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 आणि 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामध्ये पहिला गट आपण जर काढला, गट आपण तयार केली, हा 3 अक्षरांचाही गट तयार केला. त्यानंतर पुढे 6 अक्षरांचा एक गट तयार होईल. म्हणजे 3 अक्षरांचा 6 अक्षरांचा पहिला गट सी बी ए, सी बी ए हा पहिला गट. म्हणजे पहिलं वर्णाक्षर काय भरलं आपण, बी हे भरलं. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये सी 2 वेळा येणार आहे. पहिल्या गटातील वर्णाक्षर डबल डबल घ्यायचे आहेत. सी सी, बी बी आणि ए ए असं घेतलं आपण. म्हणजे दुसऱ्यामध्ये काय भरलं आपण इथं, सी हे एक वर्णाक्षर आपण भरलेलं आहे आणि बी हे एक वर्णाक्षर भरलेलं आहे. म्हणजे बी सी बी. आणि तिसऱ्या गटामध्ये प्रत्येक अक्षर 3-3 वेळा घ्यायचं आहे. म्हणजे सी पर्यंत दिलेले आपल्याला इथं. म्हणजे ट्रिपल सी, ट्रिपल बी, ट्रिपल ए असा हा गट दिलेला आहे. म्हणजे बी सी बी हा पर्याय असणारा गट आहे 2. ऑप्शन नंबर 2 हे याचं अचूक उत्तर आहे. तिसऱ्यामध्ये ए बी डॅश ए, ए डॅश बी ए डॅश बी डॅश ए. तर यामध्ये आपण 4-4 अक्षरांचे गट तयार केले तर आपल्या लक्षात येईल की ए बी सगळे गट समान आहेत, सारखीच वर्णाक्षर आहेत. म्हणजे ए बी, ए बी इथं बी अक्षर येणार आहे. त्यानंतर ए बी बी ए, ए बी बी ए, त्यानंतर ए बी बी ए, त्यानंतर पुढे येतं ए बी बी ए. जे प्रत्येक गटातील अक्षर त्याच क्रमानं सारखीच आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय वर्णाक्षर मिळाली बघा, ए बी बी ए म्हणजे बी हे एक वर्णाक्षर मिळालं. त्यानंतर ए बी बी ए हे वर्णाक्षर बी मिळालं. पुन्हा ए बी बी ए, ए आणि बी मिळालं. म्हणजे बी बी ए बी, बी बी ए बी पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. तर इथे एक आकृती दिलेली आहे बघा. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता यामध्ये आकृती दिलेली आहे. पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती आहे. आता त्रिकोणांची संख्या मोजताना हे मधला चौकोन जर आपण विचारात घेतला, त्या चौकोनाचे कर्ण जोडलेले आहेत. तर यामध्ये 1 2 3 4 भाग होतात. 4 दुनी 8 त्रिकोण त्या ठिकाणी तयार झाले. त्यानंतर 1 2 3 हे बाहेरचे 3 त्रिकोण अधिक, आता यानंतर त्रिकोण कसे तयार होतात बघा. आणखी हे 3 त्रिकोण झाले. हा एक त्रिकोण तयार होईल, हा दुसरा त्रिकोण तयार होईल आणि हा तिसरा त्रिकोण तयार होईल. अधिक 3 म्हणजे एकूण त्रिकोण किती तयार झाले बघा. 8 अधिक 3 11 अधिक 3 14 त्रिकोण तयार झाले. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे. आता चौकोनांची संख्या कशी मोजायची आहे बघा. चौकोनांची संख्या मोजताना हा मधला एक चौकोन आहे, मधला एक चौकोन 1 अधिक, तर त्यानंतर हा एक चौकोन, दुसरा चौकोन, तिसरा चौकोन अधिक 3 झाले. त्यानंतर
पुढे चौकोन कसे ओढणार आहेत बघा. हा 1, हा 2 आणि हा 3, हे अधिक 3 झाले. त्यानंतर आणखी चौकोन कसे तयार होतात बघा इथं आता. हा एक चौकोन या ठिकाणी तयार झालेला आहे. हा एक चौकोन आहे. एक, हा दुसरा आणि हा तिसरा, हे 3 चौकोन. आणि हा मोठा एक चौकोन आहे अधिक एक, बरोबर एकूण 11 चौकोन यामध्ये मिळतात. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे ते दिलेल्या पर्यायातून शोधा. त्या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे 89, 78, 86, 80, 85, 82, 83. आता यामध्ये 2 मालिका आपण विचारात घेऊया. 2 मालिका विचारात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल ते कसं सोडवायचं आहे. हा, 89 आणि 86 यामधला फरक जर आपण काढला तर 3चा फरक येतोय, म्हणजे -3. 86 आणि 85 यामध्ये फरक 2चा आहे, -2. 85 आणि 83 मध्ये फरक 3चा आहे, 2चा फरक आहे, 2चा फरक आहे. इथं 1चा फरक आहे. 86 आणि 85 मध्ये 1चा फरक दिलेला आहे. आणि इथं उरलेली मालिका आहे 78 अधिक 2 80, 80 अधिक 2 82, म्हणजे 2चा फरक. आणि इथं वर मात्र 3 आणि -1 आहे, म्हणजे इथं -2चा फरक. 89 मधनं 2 गेले 87 येईल, 87 मधनं 2 गेले 85 येईल, म्हणजे 86 हे पद मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 50. उदाहरण क्रमांक 50. 2, 3, 10, 15, 24, 35. ऑप्शन्स आहेत 3, 10, 15 आणि 24. यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता यामध्ये जर आपण संख्या मालिका जर घेतली तर संख्या मालिका 2, त्यानंतर 3, त्यानंतर 10, 15, 24 आणि 35 अशी मालिका आहे. तर एक ही संख्या कशी मिळालेली आहे बघा. तर एक ही संख्या 1चा वर्ग अधिक 1 अशी संख्या मिळाली आहे. 3 ही संख्या 2चा वर्ग वजा 1. त्यानंतर पुढील 10 ही संख्या 3चा वर्ग अधिक 1. 16 ही संख्या 4चा वर्ग वजा 1. म्हणजे संख्येचा वर्ग अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 असं मिळत गेलेलं आहे. 24 ही संख्या, आता इथं पुढची संख्या काय येणार आहे, 5चा वर्ग अधिक 1 यायला पाहिजे. आणि इथं 6चा वर्ग 36 वजा 1 35, म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 1 26 इथे यायला पाहिजे. परंतु इथं 24 दिलेला आहे, म्हणजे 24 हे चुकीचं पद आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 51. 7, 11, 20, 34, 61 आणि 97 ही संख्या आपण लिहून घेऊया. 7, 11, 20, 34, 61 आणि 97 अशा संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ही संख्या मालिका आपण घेतलेली आहे. पर्याय दिलेले आहेत 7, 11, 34 आणि 61. अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. यामधला फरक जर आपण काढला, 7 आणि 11 मधला फरक 4 आहे. 11 आणि 20 मधला फरक 9 आहे. 20 आणि 34 मधला फरक 20 आणि 34 मधला फरक 14 आहे.
म्हणजे इथं फरक जो आहे तो फरक पूर्ण वर्ग संख्या येत जातो. म्हणजे इथला फरक किती पाहिजे? 16 पाहिजे. लक्षात घ्या, 20+16 बरोबर 36 पाहिजे. 36 आणि 61 यामधला फरक 25 पूर्ण वर्ग संख्या येते. 61 आणि 97 यामधला फरक 36 ही पूर्ण वर्ग संख्या येते. म्हणजे लगतच्या पदामधील फरक पूर्ण वर्ग संख्या येत जातो. म्हणजे 20+16 36 यायला पाहिजे, परंतु तिथं 34 दिलेला आहे. म्हणजे 34 हे चुकीचं पद आहे. 34 हे चुकीचं पद आहे. ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीनं आज आपण प्रश्न क्रमांक 1 ते 51 इथपर्यंतच्या प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तर कशी काढायची ते आपण पाहिलं. पुढील राहिलेले जे प्रश्न आहेत ते 4-8 दिवसामध्ये तुम्हाला नंतर व्हिडिओ करून पाठवला जाईल. पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.